नमस्कार, स्वागत है आपका खाकी वर्दी न्यूज में। मैं हूं अफसर शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। बदलापुर में गैर कानूनी तरीके से फीमेल स्पर्म बेचने वाली रैकेट का पर्दाफाश। 3 महिलाओं के खिलाफ केस दर्ज। पता चला कि एक महिला अपने घर से ही यूट्रस में फीमेल स्पर्म बढ़ाने के इंजेक्शन देकर गैर कानूनी तरीके से फीमेल एग्स बेच रही है। इस मामले में बदलापुर ईस्ट पुलिस स्टेशन में केस दर्ज किया गया है और पुलिस ने जाँच शुरू कर दी है। मिली जानकारी के मुताबिक श्रीमती सुलक्षणा जयंत गाड़ेकर, उम्र 44 वर्ष, जो बेली गांव बदलापुर की रहने वाली है, ने अपने घर में गैर कानूनी तरीके से ओव्यूलेशन बढ़ाने के इंजेक्शन रखे हुए थे। जरूरतमंद महिलाओं को पैसे का लालच देकर बिना डॉक्टर की सलाह के सोनोग्राफी के बाद संबंधित इंजेक्शन दिए जाते थे। उसके बाद यूट्रस में फीमेल स्पर्म बढ़ाने पर महिलाओं को IVF ART सेंटर भेजा जाता था और वहां के डॉक्टर ऑपरेशन थिएटर में एग्स निकालकर बेच देते थे। जांच के दौरान आरोपी महिला के मोबाइल फोन में प्रेगनेंसी के लिए इस्तेमाल किए गए इंजेक्शन की तस्वीरें, सोनोग्राफी की तस्वीरें, कुछ महिलाओं के गलत नाम से बनाए गए एफिडेविट, नकली डॉक्यूमेंट, कई महिलाओं की तस्वीरें और फाइनेंशियल ट्रांजैक्शन से जुड़ी जानकारी मिली है। इस मामले में बदलापुर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल की चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर ज्योत्सना सावत ने की शिकायत पर केस दर्ज किया गया है। शुरुआती जांच में पता चला कि आरोपियों ने सोनोग्राफी सेंटर, IVF ART सेंटर, ड्राइवर, इंजेक्शन सप्लायर और नकली डॉक्यूमेंट बनाने वाले लोगों के साथ मिली भगत करके महिलाओं को डोनर के तौर पर काम पर लगाकर बार बार उनका शोषण किया गया। इस मामले में सुलक्षणा गाड़ेकर, अश्वनी चाबुकसवार और मंजूसा बानखड़े के खिलाफ केस दर्ज किया गया है। इसी बीच इस घटना से बदलापुर इलाके में चल रहे एक बड़ी रैकेट का पर्दाफाश होने की उम्मीद है और बदलापुर ईस्ट पुलिस इस रैकेट की पूरी जांच कर रहा है। दादा, जो गाडेकर मॅडम है वो आपकी कोण लगती है और काय नेमकं प्रकरण है? देखिए, इसमें कैसा है, उनको फंसाया जा रहा है और कोई बदलापुर की कोई डॉक्टर है, उन्होंने फंसाने का काम किया है। इतना एग्जैक्ट मुझे मालूम नहीं है, लेकिन FIR रिपोर्ट से मुझे पता चला है कि उनका ही कुछ ऐसा प्रकरण है और उनको झूठे आरोप में फंसाया जा रहा। प्लस न्यूज़ चैनल में भी जो भी दिया गया है सब झूठा आरोप है, क्योंकि ये जो काम करती है बाकायदा ये हॉस्पिटल के टच में रह के काम करती है, उसमें डॉक्टर वगैरह ये सब रहते हैं। तो इनका ऐसा कुछ भी, मतलब ये अगर खुद होके चाहे कि मैं अकेले कर लूँ तो भी नहीं हो सकता है, क्योंकि बिना हॉस्पिटल का ये काम संभव है ही नहीं। कितने साल से कर रहे हैं ये काम? 2-3 साल। रहने के लिए कब आए? यहाँ रहने के लिए 1 महीना होने को आया। दादा बोला ना, आता तुम्ही बोलले की कोणतरी डॉक्टर याच्यामध्ये असू शकतो। बदलापूरला असा कोणता डॉक्टर आहे किंवा पूर्ण राज्यभरामध्ये असं कोण आहे का की बाबा त्यांच्या नावावर हे सगळं केलं जात आहे? नाही, तो मला माहित नाही आहे। तुम्हाला कधी मिसेसने सांगितलं नाही तुमच्या? नाही सांगितलं, म्हणजे एवढी नाही सांगितलं, कारण काय माझा काम दुसरी आहे। मी वॉच रिपेअरिंग करतोय। बरं, मी जॉबला आहे। आता हे पायमुळे मी इकडे सुट्टी घेऊन थांबलो आहे। कोणत्या डॉक्टरचा कधी असा उल्लेख त्यांनी केला नाही की मी या डॉक्टरकडे काम करते, याच्याकडे काम करते वगैरे, असा काय उल्लेख केला? नाही, त्यांचा काम वेगळा, माझा काम वेगळा। तरी पण काय काम करायचे म्हणजे ते तुम्हाला थोडी बहुत माहिती असेल, ती माहिती द्या. ते फक्त मीडिएटरचं काम करायचे होते, फक्त मीडिएटर। समजा कोणी महिला आला, त्यांनी विचारला की बाबा असं असं काम मला करायचं आहे, ते फक्त जाऊन डॉक्टरला एक करून द्यायचा, भेट करून द्यायचा, बस यांची काम एवढीच होती। प्रेग्नेंट महिला यायची का? नाही 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 नाही, अच्छा, प्रेग्नेंट नको। घरीच यायचे का हे लोक सगळे महिला? नाही नाही, घरी पण कधी कधी कोणाचा कॉन्टॅक्ट असेल तर मोबाईल वरून पण फोन आहे। त्यांच्या मैत्रिणी पण होत्या का याच्यामध्ये? हाँ, ते लाईनचा मैत्रीण नाही आहे, तो दुसरी अजून तो तुमचा समजा शेजारी आहे, कोण आहे, कोणाशी ओळख आहे, असंच यायचा जायचा बसायचा। बरं, आता या प्रकरणामध्ये तुमच्या मिसेसला अडकवलंय असं तुमचं म्हणणं आहे?
हो. काय तुम्ही सविस्तर सांगाल? काय म्हटलं? सविस्तर काय सांगाल या प्रकरणामध्ये तुमच्या मिसेसला अडकवलंय? हो, कोणी अडकवलं काय सांगाल? सविस्तर सांगा. मला कालच माहित पडला, कोणी बदलापूरची एक डॉक्टर आहे, तिने असं केलं आहे. आणि डॉक्टरचं नाव काय आहे, कुठला हॉस्पिटल आहे, तो सुद्धा मला माहित नाही. असं तुमच्या मिसेसला अडकवलंय? हो. दहिसर चेक नाका सहित मुंबई के सभी प्रवेश द्वार पर सुंदर एंट्री गेट निर्माण की मांग महापौर ने मुंबई मनपा आयुक्त से किया है। इसके अलावा रोजाना की ट्रैफिक जाम की समस्या से निजात हेतु नागरिकों से प्राइवेट गाड़ियों के कम से कम इस्तेमाल की अपील किया है। हा प्रवेशद्वार हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. फक्त इथेच नाही, दहिसरमध्येच नाही, तर ऐरोली चेकनाका असेल, मुलुंड चेकनाका असेल, या मुंबईच्या सगळ्याच प्रवेशद्वारावरती आम्ही एंट्रीवरती आम्ही मुंबईसाठी प्रवेशद्वाराची निर्मिती हा आम्ही विषय आयुक्तांच्या माध्यमातून त्यांना पत्रही देऊन दिलेलं आहे. तर मुंबईचे जेवढे प्रवेशद्वार एंट्री आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वार विथ टावर क्लॉक अशा पद्धतीची सुंदर संकल्पना ही आमच्या सर्वांची आहे. मुंबईचं जागतिक स्तरावर एक वेगळंच महत्व आहे. एक गौरवशाली मुंबई म्हणून बघितलं जातं आणि तिच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी ही आमची संकल्पना आम्ही या ठिकाणी त्यासाठी व्हिजिटला आलेलो आहोत. आता आपल्या सर्व ठिकाणी स्थानिकांनी संवाद साधला. इथे वाहतुकीचं मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचे मोठ्या प्रमाणात होते. पीक आवर्समध्ये सुद्धा इथे जे अवजड वाहने आहेत ते सुद्धा इथे फिरताना दिसतात. त्यावरती आपण कसं काम करतो? नाही, मुंबई फक्त दहिसर नाही, मी म्हणेल अख्ख्या मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या आहे, याची आम्हाला सर्वांना पूर्ण जाणीव आहे. पण माझं एकच आव्हान असेल, नम्र विनंती असेल माझ्या मुंबईकरांना की प्रत्येकाच्या घरात ठीक आहे, आपल्याला गाड्या आवडतात बऱ्यापैकी, प्रत्येकांकडे 3-3, 4-4 गाड्या आहेत, किमान 1 किंवा 2 शक्यतो एकच बाहेर काढली तर बरं होईल. त्यामुळे काय होतं, एकेका घरातून 4-4 गाड्या जर बाहेर पडल्या तर तीही एक भर असते वाहतुकीच्या अडथळ्यामध्ये. तर हेही मुंबईकरांकडनं थोडा हा आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि त्याशिवाय देवेंद्रजींच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये या ठिकाणी मेट्रो इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. मेट्रोची जोरदार कनेक्टिव्हिटी या ठिकाणी यासाठीच चालू आहे की तुम्ही मेट्रोने सुद्धा प्रवास करा. एसी मेट्रो केलेली आहे, रेल्वेचे आपण काही विषय एसी मध्ये केलेले आहेत. तर ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी आपण एकाच टप्प्यावरती आपण सगळ्या जोडलेल्या आहेत आणि तिकिटामध्ये पण वाढ केलेली नाहीये. अशा पद्धतीचं महायुतीचं, देवाभाऊंचं, आदरणीय शिंदे साहेबांचं आणि आम्ही सगळे महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी काम करतोय. तर त्याचाही लोकांनी सहभाग त्याच्यामध्ये दर्शवला पाहिजे. महापौर रितु तावड़े दहिसर के शैलेंद्र कॉलेज में छत्रपति शिवाजी महाराज के बारागढ़ किला का निरीक्षण किया। दहिसर पूर्व में शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के स्वर्ण महोत्सव वर्ष के उपलक्ष्य में छत्रपति शिवाजी महाराज के बारागढ़ किलों का निर्माण झांकी के रूप में निर्माण कॉलेज के विद्यार्थियों द्वारा किया गया। इसी का अवलोकन करने हेतु 22 फरवरी को महापौर रितु तावड़े पहुंचे। ह्याच्या अगोदर मी शताब्दीमध्ये दिली, आता मी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दिली. शताब्दीमध्ये ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी मला लहान बाळांचे पाळदे दिसले नाही, त्यामुळे त्यानंतर मला वॉटर फिल्टर त्या ठिकाणी दिसले नाही. काल मी राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेली तर मला ते जे रुग्णांना जेवणाचं ताट मिळतं त्याच्यामध्ये चपाती मी त्यांना सांगितली तुम्ही खाऊन दाखवा, अशा पद्धतीतून तुम्ही रोटी ह्या रुग्णांना देतात आहे. तर ती सगळी माहिती घेतली आणि राजावाडीला असलेला जो भूखंड त्या ठिकाणी आपण राजावाडी हॉस्पिटलचं चांगलं मोठं रेनोव्हेशन करतोय, पण सगळ्या खिडक्यांना जाळ्या नाहीत, खिडक्या तुटलेल्या आहेत. तर मी सांगितलं ही धूळ सगळी आतमध्ये येणार, तुम्ही या ठिकाणी रुग्णांना बरं करायला येतात आहे की पुन्हा आजारी करून पाठवताय, अशा पद्धतीच्या मी सूचना दिल्या त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे HB1 हे जे वॅक्सिनेशन आहे जे 9 आणि 14 वयोगटाच्या मुलींना आपण देतोय, जे केंद्रामधून सुद्धा मान्यता प्राप्त झालेले आहे आणि त्याची तरतूद मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेली आहे, पण ते इंजेक्शन अजूनपर्यंत मुलींना दिलेले नाहीये. तर त्याची मी पूर्ण आता चौकशी आणि त्याची मी रिव्ह्यू बैठक घेणार आहे त्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवून की आपल्याकडे तरतूद केलेली आहे, आपण ही इंजेक्शन का देत नाहीये. आज जर आपण सर्वायकल कॅन्सरचा जर विचार केला महिलांच्या बाबतीत तर 20-25 महिलांमध्ये एक महिला सर्वायकल कॅन्सरने आज त्रासली जाते. तर त्याचं प्रिकॉशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणून आपण हे इंजेक्शन आपल्या केंद्राकडनं आपल्याला मान्यता प्राप्त झालं होतं. तर HB1 इंजेक्शन हे सगळ्या मुलींना गेलं पाहिजे 9 ते 14 वयोगटातील, त्याचा पूर्ण मी आढावा घेणार. अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी न्यूज।